नमस्कार मंडळी. सुमन स्कोलाज या चॅनलवर आपले स्वागत आहे. एकलव्य फाउंडेशनच्या सचिव स्मिता गोडसे यांचेही स्वागत आहे. त्या आपल्याला आज मानसिक आजारांविषयी अधिकची माहिती देत आहेत. एकलव्य फाउंडेशनचे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेतच. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही एकलव्य फाउंडेशननी प्रकाशित केलेली पुस्तके, त्यांचा ईमेल आय डी व वेबसाईट ॲड्रेसही दिलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेमध्ये मी स्मिता गोडसे आज 25 वर्षापासून सचिव म्हणून काम पाहते. मानसिक आजार म्हटलं की लोकांच्या भुवया उंचावतात. त्यांना असं वाटतं की हा काय आता प्रकार आहे. आणि शारीरिक आजार कसे दिसतात त्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे जसं काही शारीरिक दिव्यांगत्व असेल तरी ते लोकही स्वीकारतात आणि त्या व्यक्तीलाही लपवता येणारच नसतं. त्यामुळे ते दिसतंच लोकांना आणि आपोआपच समाजाची सहानुभूती मिळते, मदत मिळते. पण मानसिक आजार म्हटलं ना की नुसत्या त्या शब्दालाच नाही, त्याच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्याच गोष्टींना एक कलंकित असा दृष्टिकोन त्याच्याबद्दल समाजाचा आहे. पूर्वी पुण्यामध्ये एक येरोडा मेंटल हॉस्पिटल च्या भागामध्ये कुठली बस जात असेल किंवा कोणी त्या भागामध्ये फ्लॅट घेतला समजा आणि असं विचारलं कुठे घेतलाय तुमचा नवीन फ्लॅट, ते सांगत नसत येरोडा म्हणून. त्यांना असं वाटायचं येरोडा म्हटलं की फक्त मेंटल हॉस्पिटल, लोक हसतील का, त्यामुळे ते वेगळं सांगायचे, आळंदी रोडवर घेतलाय वगैरे असं सांगायचे. तसंच सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहेत तर कुठले तुमचे डॉक्टर आहेत, आम्ही जातो आमच्या फॅमिली डॉक्टरकडे, एवढंच सांगतात लोक. आता थोडीशी लक्षणं किंवा वागणं बोलणं वेगळं आहे हे लोकांच्या लक्षात येत असतं. लोक म्हणतात मग ते सायकॅट्रिस्टकडे जातो असं सांगत नाही. म्हणजे त्या शब्दाला, त्या विषयाला, त्या डॉक्टरांना, त्या औषधांना, त्या विभागाला सगळीचकडे कलंक असं व्यापून आहे. त्याच्यामुळे तो कलंक दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. पण मानसिक आजार म्हणजे नेमकं काय? मानसिक आजार म्हणजे कुठे झालाय तर मेंदूमध्ये, आणि मेंदू हा शरीराचाच भाग आहे ना. मग कशाला त्याच्याबद्दल कलंक बाळगायचा? जसे शारीरिक आजार तसेच मानसिक आजार. शारीरिक आजारासाठी औषधं घेतो तशीच मानसिक आजारासाठी घ्यायला हवीत. पण या कलंक भावनेमुळेच लोक पुढे येत नाहीत. त्याच्याकडे अतिशय तिरस्कृत आणि तुच्छतेने बघतात. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी आजार आहे ती व्यक्ती काय, ते अख्खं कुटुंबच एकटं पडतं आणि समाजापासून अगदी दूर असं जातं. तर हे ओळखायचे कसे मानसिक आजार? अतिशय लक्षात येणाऱ्या गोष्टी म्हणजे दैनंदिन व्यवहार जो काही आपला चालतो, वागणं, बोलणं, चालणं, विचार करणं, भावना व्यक्त करणं, हे एक नॉर्मल आपल्याला माहीत असतं कसं असतं. त्या व्यक्तीमध्ये जर काही वेगळेपण दिसायला लागलं की आता तो समाजात मिसळतच नाहीये, किंवा एखाद्या वेळेस आता छान अभ्यास करत होता तर त्या अतिशय नैराश्यासारख्या अवस्थेमध्ये असतो. कशातच त्याला नाही खाण्यापिण्यात इंटरेस्ट नाही, अभ्यासात इंटरेस्ट नाही, मित्रमैत्रिणींना भेटण्यात इंटरेस्ट, आणि सारखा गप्प गप्प असतो किंवा उगीच रडतो. अशा गोष्टी असतील तर काही डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्याला समजा कोणाला असे भ्रम किंवा भास होत असतात आणि काही वेगळे कानात आवाज, भास हे पंचेंद्रियांच्याद्वारे मिळत असतात त्यांना. डोळ्यात म्हणजे वेगळं काही दिसत असतं जे आपल्याला दिसत नाही, पण त्यांच्यासाठी ते दिसतं आणि त्यांना ते खरं वाटतं कारण त्यांना ते दिसतंय ना. तसंच कानात येणारे आवाज सुद्धा आपण म्हणतो असं काही नाही, आम्हाला कुठे आवाज येतोय तसा, पण त्याला ते येत असतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते खरं आहे. तसंच जिभेला काही वेगळ्याच चवी जाणवतात. स्पर्शातनं म्हणजे त्यांना वेगळंच काहीतरी सारखं वाटतं, माझ्या अंगावर किडे चालतात का, मुंग्या चालतात का, वाळवी लागली आहे का, काही पण असं वाटू शकतं. तर हे त्यांच्यासाठी खरं असतं. मग जेव्हा त्यांना ते खरं वाटतंय त्यांचं वागणं कसं असणार? त्यामुळे ते विचित्र वागणं असतं. वास्तवाला धरून वागणं, बोलणं, विचार नसतात. हा तो आजाराचा भाग आहे. याचं नाव स्किझोफ्रेनिया आहे. तसं OCD पण एक प्रकार आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. कित्येक लोकांना सारखं ते हात धुणं असतं, सारखी बटणं उघडी बंद करून बघणं, कुलूप नीट लागले का नाही बघणं, तेच तेच बोलणं, आंघोळीला खूप वेळ लावणं, कुठे थांबावं हे त्यांना थांबता येत नाही. थोड्या वेळाने आपण ती गोष्ट थांबून पुढचं काम करतो, पण त्यांच्या बाबतीत काय होतं, ते ऑब्सेशन होतं. म्हणजे वारंवार तेच तेच करणं, तोच तोच विचारांच्या बाबतीत होऊ शकतं. त्यांना ते कुठे नेमकं थांबवावं हे कळत नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी ऑब्सेशन होतं. OCD मध्ये ऑब्सेशन, मग ते कंपल्शन होतं त्यांच्यासाठी. म्हणजे ते कंपल्सरीली ते करतच राहतात, कंपल्शन. आणि मग असं जेव्हा होतं आणि सातत्याने आपल्याला महिना 2 महिन्याच्या वरी अशी लक्षणं दिसत राहिली तर तो डिसऑर्डरकडे जातो आजार.
त्यामुळे OCD हा पण एक मानसिक आजार आहे. तर डिप्रेशन, एन्झायटी वगैरे झालं, स्किझोफ्रेनिया झालं आणि हे OCD. तसं अजून एक गंभीर आजार आहे बायपोलर मूड डिसऑर्डर. त्याला मराठीमध्ये द्विध्रुवीय मानसिक आजार म्हणतात. जसं दोन टोकांकडे त्यांचे मूड स्विंग्स सारखे होत असतात. अतिशय उत्साहाच्या ह्याच्यामध्ये असतात आणि तेच कालांतराने काही वेळेला अतिशय नैराश्याच्या अवस्थेमध्ये असतात. अशी जेव्हा त्यांची वाटचाल होते त्यावेळेला कळत नाही. उत्साहाच्या भरात जेव्हा असतात ते म्हणजे त्यांचा केमिकल इम्बॅलन्स हा जो होतो त्यावेळेला ते जेव्हा खूप उत्साहाच्या भरात असतात तेव्हा त्यांना खूप मोठा बिझनेस करीन मी, असं करीन तसं खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि घरच्यांनाही वाटतं की आता तो मार्गी लागलाय, सुधारतोय. पण तेच काही केल्यानंतर कदाचित काही 6-8 महिन्यांनी इतका नैराश्याच्या ह्याच्यात जातो की ते जे काही उभं केलं असेल की आईवडिलांनी त्यांना खूप मोठा आर्थिक मदत करून धंदा उभा करायला काही आर्थिक मदत केली असेल ते सगळं डबकायला जातं. तर हे सगळं समजून घ्यायला, समजायला खूप कठीण जातं आणि त्यामुळेच आमची संस्था हे जनजागृतीचं काम करते की नेमके आजार कसे आहेत, ते कसे ओळखावेत, त्याची लक्षणं काय, त्याच्यावर उपचार काय असू शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आमची संस्था या कार्यामध्ये काम करते. वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवतात हे सगळं माहिती देण्यासाठी, कारण अशी माहिती कुठेच उपलब्ध नाही. ह्याच्याबद्दल लिखाणही खूप कमी उपलब्ध आहे आणि तज्ज्ञांची संख्या आणि रुग्णांची संख्या ह्याचं इतकं व्यस्त प्रमाण आहे की हे पुरेसं पडणारच नाही आहे. त्यामुळे असे स्वमदत गट आम्ही जे चालवतो ते अजून एक मुख्य महत्त्वाचं असं क्षेत्र आहे, महत्त्वाचा टप्पा आहे आमच्या कार्याचा, की ज्याच्यामध्ये मदत तत्व आमचे आता हे ऑनलाईन चालतात. स्वमदत आधार गट याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात. ते इथे तुम्ही मोकळेपणाने मांडू शकता, कारण वातावरण नॉन जजमेंटल असतं, गोपनीयता सांभाळली जाते. अगदी मनमोकळेपणाने इथे तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. माझा नंबर ह्याच्यामध्ये आहे. आपण मला किंवा आपल्या संस्थेचंही आपण ह्याच्यावर देणार आहोत. तिथे आपण मदत घेऊ शकता. धन्यवाद.